सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 अतिमहत्त्वाचे प्रश्न. सराव प्रश्नपत्रिका भाग 1 IBPS आधारित प्रश्न. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधलं सखोल विश्लेषण. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या चॅनलवरती. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा KBS स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलला. चला पाहूया ही प्रश्नपत्रिका. जिल्हा बँकेची परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे. IBPS एक्झाम घेणार आहे त्या पद्धतीचाच हा पॅटर्न आहे. बँकिंग क्वेश्चन्स आहेत. पाठीमागं IBPSने घेतलेल्या सर्व परीक्षांचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत, ज्याच्यावरती बँकिंग असेल, सहकार असेल, गणित असेल. ठीक आहे, या सगळ्या प्रश्नांची आपण सिरीज चालू करतोय. त्याच्यातला हा पहिला पार्ट आहे. असे प्रत्येक पार्ट आपले एक एक अपलोड होणार आहेत. दिवसाला 1 2 3 2 3 असे पार्ट अपलोड होतील. सगळ्या प्रश्नांची तयारी करा, म्हणजे तुम्हाला DCC बँकेचा कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही. चला पाहूया, सुरुवात करूया. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच RBIच्या नियमानुसार एखादे कर्ज खाते किती दिवस थकीत राहिल्यास ते नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये म्हणजे NPA म्हणून घोषित होतं. जर तुम्ही एखादं कर्ज खातं जर थकीत ठेवलं तर ते नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये जातं. तर ते किती दिवस राहिल्यानंतर? तर 90 दिवस. याचं योग्य ऑप्शन आहे उत्तर C, 90 दिवस. ठीक आहे, 90 दिवस जर तुमचं कर्ज खातं तसंच राहिलं तर NPA म्हणून घोषित होतं. दुसरा प्रश्न आहे बघा. नाबार्डची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली? नाबार्ड आपल्याला माहिती आहे ग्रामीण सेक्टरमध्ये काम करते, ग्रामीण भागामध्ये काम करते. ठीक आहे, तर नाबार्डची स्थापना जी आहे ती शिवरामन समिती जे आहे त्यांच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना केली होती. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. 3 नंबरचा प्रश्न बघा. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर किंवा बँकांवर थेट प्रशासकीय नियंत्रण कोणाचं असतं आणि पर्यवेक्षण करण्याची मुख्य जबाबदारी सुद्धा कोणाची असते? तर जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत, सहकारी बँका ज्याला आपण DCC म्हणतो, याच्यावर थेट प्रशासकीय नियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्याचं काम हे नाबार्डचं असतं मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, नाबार्ड. ठीक आहे, 4 नंबरचा प्रश्न बघा. बँकिंग क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या RTGS या प्रणालीचा पूर्ण विस्तार म्हणजेच फुल फॉर्म काय आहे? आपल्याकडे माहिती आहे बँकिंग क्षेत्रामध्ये NEFT किंवा RTGS आपण प्रणाली वापरतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये RTGS प्रणालीचा पूर्ण विस्तार विचारलेला आहे, फुल फॉर्म विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक A, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सहकारी बँक रचनेत सर्वोच्च पातळीवर कोणती बँक कार्य करते? ठीक आहे, म्हणजे भारतातल्या ज्या सहकार बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँकिंग स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये सगळ्यात वरती सर्वोच्च पातळीला कोण काम करतं? तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे राज्य सहकारी बँका ज्या आहेत, ठीक आहे, त्या काय करतात? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ज्याला म्हणतो आपण, राज्य सहकारी बँका, त्या काम करतात सर्वोच्च पातळीवर. त्याच्यानंतर कुठे असतात? जिल्हा. त्याच्यानंतर कुठे असतात? तालुका. ठीक आहे, हां, जिल्ह्याला आपण DCC म्हणतो. ठीक आहे, चेक किंवा डिमांड ड्राफ्टची वैधता. चेक किंवा डिमांड ड्राफ्ट जो असतो त्याची DD ज्याला म्हणतो आपण, DD, तो जारी केल्याच्या तारखेपासून किती महिन्यांपर्यंत असतो? तुम्हाला माहिती आहे का DD किती महिन्यापर्यंत असतो? 3 महिन्यापर्यंत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 3 महिने. 7 नंबरचा प्रश्न किंवा पुढील प्रश्न बघूया बघा. बँकिंग क्षेत्रात ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी RBIने सुरू केलेल्या योजनेला काय म्हणतात? आता बँकिंग सेक्टरमध्ये ग्राहकांच्या तक्रारी असतात, त्याचं निवारण करण्यासाठी RBIने सुरू केलेल्या योजनेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, बँकिंग लोकपाल योजना. ठीक आहे, बँकिंग ज्याला ऑम्बड्समन म्हणतो आपण, म्हणजे बँकिंग लोकपाल योजना आहे. याच्यामध्ये ग्राहकांच्या सर्व तक्रारींचं निवारण केलं जातं. प्रश्न क्रमांक 8 बघा. ATM मधून पैसे काढताना चुकीचा पिन आपण टाकला किंवा व्यवहार अपयशी ठरल्यास बँकिंग भाषेत या व्यवहाराला काय म्हणतात? आपल्याला माहिती आहे डिक्लाइन ट्रान्झॅक्शन म्हणतात. सक्सेस झालं तर पैसे येतात. बाउन्स म्हणजे तुमच्याकडे पैसेच नाही आहेत तर बाउन्स होतो. होल्ड ट्रान्झॅक्शन म्हणजे थांबवलं जातं. तर याच्यामध्ये डिक्लाइन आपण पडतं बघा. ATM मधून जर चुकीचा पिन वगैरे टाकला आणि पैसे व्यवहार अपयशी ठरला तर. ठीक आहे, पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया बघा. भारतामध्ये चलनी नोटा म्हणजे करन्सी नोट जारी करण्याचा एकाधिकार खालीपैकी कोणाकडे आहे? तर मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारतामध्ये ज्या चलनी नोटा असतात त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर आहेत. RBIच्या 4 ठिकाणी म्हणजे पैसे छापण्याच्या कारखाने आहेत. ठीक आहे, देवासला वगैरे आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये आहे. तर पर्याय क्रमांक C हे याचं योग्य उत्तर असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 10 नंबरचा प्रश्न बघा. KCC योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज देणे हा आहे. तर KCCचा पूर्ण अर्थ काय किंवा KCCचा फुल फॉर्म काय आहे?
आपल्याला माहिती आहे KCC योजनेत मुख्य उद्देश शेतकऱ्यांना काय होतं, अल्पमुदतीचं कर्ज मिळतं. तर किसान क्रेडिट कार्ड असतात बघा, छोटे आधार कार्ड सारखे स्मार्ट कार्ड असतं किसान क्रेडिट कार्ड. ठीक आहे, तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण असे व्हिडिओ येत राहणार आहेत. प्रश्न क्रमांक 11 बघा, व्यापारी बँकांना स्वतःकडे रोख, सोने किंवा सरकारी सिक्युरिटीजच्या स्वरूपात ठेवाव्या लागणाऱ्या किमान ठेवींच्या प्रमाणाला काय म्हणतात? व्यापारी बँका ज्या असतात त्या स्वतःकडे रोख, सोने किंवा सरकारी सिक्युरिटी म्हणून त्याच्या ठेवी ठेवाव्या लागतात. ठीक आहे, किमान ठेवी ठेवाव्या लागतात. त्याच्या प्रमाणाला काय म्हणतात असं विचारलेलं आहे, तर त्याला SLR म्हणतात, स्टॅच्युटरी लिक्विडरी रेशो. ठीक आहे, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो ज्याला म्हणतात SLR म्हणतात. व्यापारी बँका स्वतःकडे रोख, सोने किंवा सहकारी सिक्युरिटीच्या स्वरूपात ठेवाव्या लागणाऱ्या किमान ठेवी. बँकिंग प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या IFSC कोडमध्ये एकूण किती अक्षरे असतात? तुम्ही जर एखाद्या बँकेचं पासबुक वापरत असाल, बँकेचं अकाउंट तुमचं असेल, तर त्याच्यामध्ये बघा IFSC कोड लिहिलेला असतो आणि तो किती अक्षरी किंवा किती अंकी असतो हे विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक C हे याचं योग्य उत्तर आहे. 11 अंकी तो कोड असतो. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खात्यावर बँक ग्राहकाला कोणतेही व्याज देत नाही? तुम्हाला इंटरेस्ट कुठल्या खात्यावर मिळत नाही, तर करंट अकाउंटवरती मिळत नाही मित्रांनो. चालू खाते ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर भेटत नाही. सेव्हिंगवरती भेटतो, आवर्ती ठेववरती भेटतो, मुदत ठेववरती भेटतो, मात्र चालू खात्यावर तुम्हाला भेटत नाही. सो करंट अकाउंट ज्याला म्हणतो आपण, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, चालू खाते. बँकेत KYC नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, यामध्ये C चा अर्थ काय होतो? ठीक आहे, KYC जे आहे याच्यामध्ये तुम्हाला KYC करायचं असतं, नियमांचं पालन करायचं असतं, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला C याचा अर्थ काय आहे, तर कस्टमर आहे. ठीक आहे, नो युअर कस्टमर ज्याला म्हणतो आपण KYC, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI इतर व्यापारी बँकांकडून अल्प मुदतीसाठी कर्ज घेते तेव्हा त्या व्याजदराला काय म्हणतात? काय करतं, रिझर्व्ह बँक इतर व्यापारी बँकांकडून अल्प मुदतीसाठी आपली कर्ज घेते तेव्हा त्या व्याजदराला काय म्हणतात हे विचारलेलं आहे. इथं तुम्हाला पर्याय दिसत आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, रिव्हर्स रेपो रेट, RRR म्हणतो याला आपण. आणि जर रिझर्व्ह व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून जर अल्प मुदतीसाठी कर्ज घेत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, रेपो रेट, RR. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा, 16 नंबर, CASA गुणोत्तर हे बँकांच्या ठेवी मोजण्याचे एक साधन आहे, यात AS चा अर्थ काय आहे? ठीक आहे, AS लिहिले सेव्हिंग अकाउंट, कासा ज्याला म्हणतो आपण, हे गुणोत्तर हे बँकेच्या ठेवी मोजण्याचे एक साधन आहे. तर याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट आहे बघा, पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. AS चा याच्यामध्ये तो अर्थ आहे. 17 नंबरचा प्रश्न बघा, बचत आणि चालू खात्यांमध्ये 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार न झाल्यास अशा खात्याला काय म्हणतात? बचत आणि चालू खाते जर असेल आणि त्याच्यामध्ये 6 महिन्याहून अधिक काळ झाला असला आणि कोणताही व्यवहार झाला नसला तर त्याला इनप्रोप्रिएट किंवा डोरमॅट अकाउंट असं म्हणतात. इनऑपरेटिव्ह डोरमॅट अकाउंट. ठीक आहे, पर्याय क्रमांक C हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 18 नंबरचा प्रश्न आहे, लास्ट प्रश्न आहे. ठीक आहे, भारतामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत उघडल्या जाणाऱ्या खात्यांना काय म्हणतात? ठीक आहे, हे तुम्ही मला आता सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर. इथं तुम्हाला ऑप्शन दिसतात, स्मॉल अकाउंट, प्रीमियम अकाउंट, करंट अकाउंट, BSBDI अकाउंट. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला सुद्धा क्लिक करा. दुसरा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करतो आहोत उद्याच. ठीक आहे, धन्यवाद.